नमस्कार, स्वागत आहे सर्व शिक्षकांचं नवीन व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल 2025 साठी जे प्रेफरन्स लॉक करण्यासाठी अडचण निर्माण होते किंवा बऱ्याच जणांना अजूनही त्यांच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करता येत नाहीये, काहींना ओटीपीचे प्रॉब्लेम येत आहेत, म्हणजे ओटीपीच येत नाहीये. तर असे हे सगळे प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. या प्रॉब्लेमचं सोल्युशनही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर अजून या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये पहा, बऱ्याच जणांनी त्यांचे प्रेफरन्स जनरेट केलेत, त्यानंतर पीडीएफ सुद्धा डाउनलोड केलेली आहे आणि ती डाउनलोड केलेली जी पीडीएफ आहे त्यामध्ये बऱ्याच जणांना 700 700 800 800 इतके प्रेफरन्स आलेले आहेत. आता काय होतं की गोंधळाची परिस्थिती निर्माण होते की इतके सारे पानं समोर आहेत आणि मग आपल्याला हवी असणारी संस्था किंवा आपल्याला हवा असणारं जे शाळा आहे, ती शाळा कशी निवडायची किंवा त्यांना सॉर्टिंग कसं करायचं. कारण आपल्याकडे जे 700 700 800 800 इतक्या शाळा आपल्या समोर आहेत. आता एवढ्या शाळा जर समोर असतील तर आपल्यामध्ये साहजिक आहे कन्फ्युजन, म्हणजे गोंधळाची परिस्थिती ही निर्माण होणं साहजिक आहे, बरोबर आहे. तर या प्रश्नाचं सोल्युशन आपण एआयच्या मदतीने, म्हणजे चॅट जीपीटीच्या मदतीने आपण याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जो प्रॉब्लेम क्रिएट होतोय आपल्याला लॉग इन करण्यासाठी, या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहित असायला पाहिजे की आपल्याला 11 ऑगस्ट 2026 ही लास्ट डेट दिलेली होती पवित्र पोर्टलमध्ये प्रेफरन्स लॉक करण्यासाठी. परंतु आता आपल्याला 2 दिवसाची मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे, म्हणजे आपल्याला आता प्रेफरन्स लॉक करण्यासाठी 13 ऑगस्ट 2026 ही लास्ट डेट दिलेली आहे, बरोबर आहे. 2 दिवस जरी वाढलेले असतील तरी सुद्धा सगळ्यांनी या गोष्टीला गांभीर्याने घ्या, कारण कधी सर्व्हरवर लोड येईल आणि शेवटी शेवटी असं व्हायला नको की आपल्याला आपले प्रेफरन्सेस लॉक करता आले नाही. तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा पवित्र पोर्टल 2025 मध्ये तुम्हाला अडचण निर्माण काय होते की हे जे ब्राउझर आहे या ब्राउझर मध्ये लॉग इन करण्यासाठी ओटीपी जनरेट होण्यासाठी अडचण येते. तर याचे काही कारण पण असू शकतात. जसं की यामध्ये तुमच्या ब्राउझरमध्ये जो कॅचे, आता कॅचे आणि हिस्ट्री ही डिलीट करायला पाहिजे तुम्ही. आता कॅचे आणि हिस्ट्री डिलीट कशी करायची, तर या ठिकाणी 3 डॉट आहे त्यावर क्लिक करा, हिस्ट्रीवर क्लिक करा. हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी डिलीट ब्राउझिंग डाटा आहे, त्या डिलीट ब्राउझिंग डाटाला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर पहा इथं ब्राउझिंग हिस्ट्री, कुकीज आणि कॅचे इमेजेस आहेत, हे 3 यावर टिक असायला हवी अशा प्रकारे. आणि खालचे जे ऑप्शन आहेत ते अनटिक असू द्या. आता यांच्यावर टिक असली पाहिजे आणि या ठिकाणी ऑल टाइम वर क्लिक करा. इथं क्लिक करून ऑल टाइम वर क्लिक करा आणि डिलीट डाटा, डिलीट डाटा असं म्हणा. तुमचा जो कॅचे असेल, हिस्ट्री असेल ती डिलीट होईल आणि तुमचा ब्राउझिंग जो आहे, तुमचा जो ब्राउझर आहे तो काय होईल, थोडासा क्लीन होईल आणि तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी तो सोपा जाईल, बरोबर आहे. आता यानंतर म्हणजे हे झालं एक सोल्युशन. हे करून सुद्धा जर तुम्हाला लॉग इन होत नसेल, ओटीपी येत नसेल, तर दुसरा ऑप्शन असा आहे की त्याच 3 डॉट वर जा आणि न्यू इकॉग्निटो टॅब ओपन करा आणि जे काही सर्च वगैरे करायचंय किंवा जे तुम्हाला पवित्र पोर्टल 2025 ची वेबसाईट ओपन करायची, जे काय करायचंय ते या ठिकाणी करा आणि या ठिकाणावरून या पुढची सगळी प्रोसेस तुम्ही करू शकता. येत्या लक्षात. हा झाला तुमचा म्हणजे दुसरा मार्ग किंवा दुसरं सोल्युशन म्हणू आपण. त्यानंतर पहा, काही सोल्युशन मी या ठिकाणी देऊन ठेवलेले आहेत तुम्हाला. जसं की सगळ्यात पहिल्यांदा तुमचं हिस्ट्री आणि कॅची फाईल डिलीट करा, आत्ता सांगितलं. दुसरा ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं होता की इनकॉग्निटो जो मोड आहे तुमचा, त्या इनकॉग्निटो मोड मध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता. सगळी पवित्र पोर्टल वेबसाईट तिथं ओपन करा आणि त्या ठिकाणी लॉग इन करा. दुसरं ऑप्शन आहे की तुमचा जो ब्राउझर तुम्ही यूज करताय, सपोज जर तुम्ही गुगल क्रोम यूज करत असाल तर तुम्ही मोझिलावर ट्राय करा. म्हणजे मोझिला जो आहे, मोझिला फायरफॉक्स, त्यावर तुम्ही ट्राय करा, त्यावर लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. गुगल क्रोम वर समजा मोझिला यूज करत असाल तर गुगल क्रोम वर ट्राय करा. हा यूज करत असाल तर मायक्रोसॉफ्ट एज वर ट्राय करा. एकदा लक्षात, म्हणजे तुम्ही जो ब्राउझर आहे तो चेंज करून पाहू शकता. त्यानंतर अपडेट युअर ब्राउझर, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, गुगल क्रोम झालं, मोझिला फायरफॉक्स झालं, हे अपडेटला आलेले असतात आणि आपण अपडेट न करता किंवा आपण त्याकडे लक्ष न देता काय करतो, ट्राय करतो. तर अपडेट करून तुम्ही ट्राय करू शकता, येतं लक्षात. आणि एवढं सगळं करूनही जर होत नसेल किंवा एवढं सगळं करूनही जर तुमचं जर अकाउंट लॉग इन होत नसेल, ओटीपी येत नसेल, तर पुढचा ऑप्शन ट्राय करा की ट्राय ऑन अनदर डिव्हाइस. दुसऱ्या कुठल्या तरी डिव्हाइसवर ही गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. आता याच्या मागचे अडचणी शोधायचा प्रयत्न करू नका किंवा रडत बसू नका
की आमचं लॉग इनच होत नाहीये, किती वेळा ट्राय केलं. पर्याय शोधायचा आहे आपल्याला. त्यामधला हा एक पर्याय बेस्ट आहे की तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवर ओपन करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या डिव्हाइसवर म्हणजे तुम्ही कॅफेमध्ये जाऊन ओपन करू शकता, एखाद्या लॅपटॉपवर ओपन करण्याचा प्रयत्न करू शकता. ज्या ठिकाणी सिग्नल स्ट्रॉंग आहे, एखादा म्हणजे सिग्नल स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी तुम्ही या वेबसाईटला ओपन करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जर तुम्ही 10 वाजल्यानंतर म्हणजे जर एवढं सगळं करूनही जर काही होत नसेल तर तुम्ही रात्री 10 वाजल्यानंतर म्हणजे रात्रीच्या वेळेस 10, 11, 12, 1, 2 या वेळेमध्ये जर तुम्ही लॉग इन करण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचे खूप जास्त चान्सेस आहे की तुमचं जे अकाउंट आहे ते लॉग इन होईल, तुम्हाला ओटीपी सुद्धा येईल आणि पटकन तुमचं ते ओटीपी वगैरे टाकून जे तुम्हाला जनरेट झालेली जे प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत त्यांना डाउनलोड करून घ्या, जेणेकरून पुन्हा अशी अडचण निर्माण व्हायला नको. आणि ते एकदा का डाउनलोड केले, ते डाउनलोड केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा. आता खरा प्रॉब्लेम इथून पुढे असा एक सुरू होतो की बऱ्याच जणांना विथ इंटरव्ह्यूच्या जागा आलेल्या आहेत, जवळपास 800 जागा, 900 जागा, 950 जागा, इतक्या सगळ्या जागा आलेल्या आहेत. आता प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला आपण सगळ्याच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठेही काम करायची तयारी नाहीये. आता बऱ्याच जणांची असू पण शकते, परंतु बऱ्याच जणांची इच्छा असते की मला माझं गाव पाहिजे किंवा मला माझा जिल्हा असायला हवा किंवा माझा जिल्हा किंवा माझ्या शेजारचा जिल्हा असायला हवा. जसं की मी पुण्यामध्ये आहे तर जास्तीत जास्त मी जर काम करायचं ठरवलं तर मी हा विचार करेल की मला एकतर पुणे जिल्ह्यामधली शाळा मिळायला पाहिजे किंवा माझा जो जिल्हा आहे अहिल्यानगर, मला ती शाळा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामधली शाळा मिळायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जे 700-800 प्रेफरन्स जनरेट झाले ते ऑल ओव्हर महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे तुमच्या काहीही कामाचे नाही, कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जॉब करण्याची तुमची हे नसेल म्हणजे इच्छा नसू शकते. मग अशा वेळी तुम्ही काय कराल, तर अशा वेळी तुम्हाला सॉर्टिंग करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जे लिस्ट आलेली ती सॉर्टिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि ती जर तुम्हाला सॉर्ट करायची असेल तर तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करू शकता. कोणाचा वापर करू शकता? चॅट जीपीटीचा. आता पहा चॅट जीपीटीचा वापर कसा करणार आम्ही. मी काय करणार या चॅट जीपीटीला या चॅट जीपीटीला मी जी जनरेट केलेली माझी लिस्ट आहे, ठीक आहे, ती लिस्ट मी या चॅट जीपीटीला देणार. ठीक आहे, जी लिस्ट मी जनरेट केलेली ती लिस्ट मी हे पहा इथं माझी लिस्ट आहे, ती मी काय करणार आहे चॅट जीपीटीला अपलोड करतोय. बरोबर आहे. आता एकदा का चॅट जीपीटीला ती अपलोड केली की मी खाली एक प्रॉम्प्ट टाकणार. तो प्रॉम्प्ट तुम्ही मराठीमध्ये टाका, काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तो प्रॉम्प्ट तुम्ही मराठीतही टाकू शकता. पहा तो प्रॉम्प्ट मी कशा प्रकारे टाकतोय की मी तुम्हाला माझी पवित्र पोर्टलची लिस्ट दिलेली आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि मला त्यातून फक्त पुणे आणि अहिल्यानगरच्या ज्या शाळा आहेत त्या सॉर्ट करून एका पीडीएफ मध्ये द्या. ओके, मी काय केलं, मी त्यांना काय सांगितलं, पाहिजे माझा प्रॉम्प्ट दिसत असेल मराठी टाका, काही अडचण नाही. तुम्हाला वाटलं अशा प्रकारे मराठी टाकायचं किंवा व्हॉइस कमांड द्या, तो व्हॉइस कमांड पण ऐकेल आणि तुम्ही त्याला एक साधी सिंपल आपली प्रॉम्प्ट द्या. आता पहा, मला पुणे आणि अहिल्यानगर मध्ये काम करायचं, मला फक्त तेवढ्या संस्थांची आवश्यकता किंवा मला माझ्या पुणे आणि अहिल्यानगर मध्ये जेवढ्या संस्था आहेत त्याचीच लिस्ट पाहिजे, जेणेकरून मला बाकीचं जे सॉर्टिंग ला आहे ना अडचण नाही आली पाहिजे. मला इतर ठिकाणच्या जागांचं मला फरक पडत नाहीये, त्या कोणत्या आहेत कुठल्या आहेत, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला फक्त पुणे आणि अहिल्यानगर साठीच्याच काय पाहिजेत जागा पाहिजेत की कोणकोणत्या आल्या. तर हा आपल्याला काय करून देईल, एक पीडीएफ तयार करून देईल. बरोबर आपल्या पीडीएफचा अभ्यास करेल आणि त्या पीडीएफ मधून आपल्याला काय करेल, आपल्या त्याच्या जागा आहेत त्या बरोबर काढून बरोबर पीडीएफ बनवून देईल. आपण वाट पाहू. तो पा हे करतोय, काम करतोय. तुम्ही पेन आणि पेन्सिल घेऊन पण ह्या गोष्टी करू शकता. आहे ना, मला माहिती.
700 700 800 मधल्या जवळपास 80-90 जागा वगैरे आपल्या पुणे अहिल्यानगरच्या मला आलेल्या आहेत, बरोबर. तर मी ते हाताने तर करणार नाही, मला काहीतरी सोपं पाहिजे होतं. आणि त्यासाठी मी काय केलं, चॅट जीपीटीचा वापर करतोय, जेणेकरून तो मला काय करेल, त्या गोष्टी एक्सट्रॅक्ट करून देईल. हार्डली 2 मिनिटाच्या आतमध्ये तो अनालाइज करून आपल्याला काय करेल, एक पीडीएफ बनवून देईल, की ज्या पीडीएफ मध्ये मला फक्त पुणे आणि अहिल्यानगरच्याच जागा दिसतील. ठीक आहे. पहा इथे एक मला त्यांनी काय दिलेली आहे, पीडीएफ दिली, मी ती डाउनलोड करतो. लॉग इन करायची काय आवश्यकता आहे, ऑलरेडी लॉग इनच होतं ना. तर साइन इन करतो. पहा डाउनलोड होते. तुम्ही पाहू शकता, मला पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये हे दिसतंय, इथं पुण्याच्या जागा मला दाखवल्या. कशाच्या? पुण्याच्या. म्हणजे मला जे जे पुण्याच्या जागा आलेल्या आहेत, सगळे पुणे डिस्ट्रिक्टच्या जागा आहेत. इथं लक्षात, सगळेचे सगळे पुणे डिस्ट्रिक्टच्या जागा आहेत. त्यांनी बरोबर माझ्या पुणे डिस्ट्रिक्टच्या जागा सेपरेट करून दिल्यात मला. आणि यानंतर माझ्या अहिल्यानगरच्या जागा, बरोबर आहे, अहिल्यानगरच्या म्हणजे अहमदनगरच्या जागा आम्हाला मला क्रिएट करून दिल्यात. क्रिएट म्हणजे त्याच पीडीएफ मधून सेपरेट करून दिलेल्या आहेत, अशा प्रकारे. आणि सगळी डिटेल, बाकीची सुद्धा सगळी डिटेल त्यांनी दिलेली आहे, 9-10च्या आहेत का काय, म्हणजे कशामध्ये बाकीच्या डेटामध्ये छेडछाड केलेली नाही. फक्त काय केलं त्यांनी, की त्या पीडीएफ मधून मला ज्या पाहिजे होत्या, ज्या ज्या जिल्ह्याच्या जागा एक्स्ट्रॅक्ट करायच्या होत्या, त्या जागा मी काय केल्यात, सेपरेट केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, येते लक्षात. हे पहा, हे पहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण चॅट जीपीटीचा वापर करून काय करू शकतो, हे काम आपलं सोपं करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 2 प्रॉब्लेमचे सोल्युशन दिलेले आहे. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पवित्र पोर्टल 2025 बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन ज्या व्हिडिओ येतील, नवीन नवीन ज्या माहितीपर व्हिडिओ येतील, त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्यात. धन्यवाद.